आजच्या कलियुगामध्ये अनेक नराधम पैदा होतात आणि रोज एक नवीन घटना आपल्याला ऐकायला मिळते. तर आपल्या मुलींना सुरक्षित राहण्यासाठी किंवा मुली सुरक्षित राहण्यासाठी खरंच मुलींना त्या पद्धतीने शिक्षण देणे किंवा मुली त्या पद्धतीने तयार करणे काळाची गरज ठरलेली आहे. आपल्या मुलींना गुड टच, बॅड टच किंवा स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करता येईल हे शिक्षण देणं फार गरजेचं आहे. अशीच काही एक स्टोरी आहे, ती मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. छोटासा आहे पण खूप मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि इमोशनलसुद्धा आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ती अवघी 7 वर्षांची पोर आई बाहेरून येताच तिला बिलगून हमसादमशी रडू लागली. आई म्हणते, अगं काय झाले बाळा? तुला तर मी शेजारच्या आजोबा आजींकडे सोडून गेली होती ना? ती रडत म्हणाली, आई, आजी मंदिरात गेल्यावरती आजोबांनी मला त्यांच्या मांडीवरती बसवले. आई, तू मला गुड टच आणि बॅड टच कसा ओळखायचा हे सांगितले होते, ते मला पटकन आठवले आणि मी आजोबांच्या हाताला कडकाडून चावा घेतला आणि तुझी वाट पाहत मी पायरी बसले आणि त्या आजोबांच्या तावडीतून मी सुटले. तर ही छोटीशी गोष्ट होती, पण यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. आपल्या मुलींना आपणच चांगल्या वाईट गोष्टी शिकवणं गरज आहे काळाची. आणि आजकाल जे नराधम आहेत त्यांच्यातून त्यांची कशी सुटका होईल किंवा ते स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करतील, ही सध्याची फार मोठी गरज आहे. आपण नवनवीन रोज एक नवीन तरी केस पाहतोय. त्या नराधमांना त्याची शिक्षा तर मिळेल तेव्हा मिळेल, पण आपल्या मुली सुरक्षित आजही नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या मुलींना शिक्षण देणं किंवा त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवणं सगळेजण शिकवत असतात, पण त्यातूनच स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवणं फार महत्त्वाचं आणि काळाची गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नोंदवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.